तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्णवच्या मदतीने पुन्हा एकदा इथे ईश्वरीने स्केच आर्टिस्टकडून वल्लरीचं स्केच तयार करून घेतलेलं असतं. त्यानंतर सुप्रियाने अर्णवसमोर खूप मोठा खुलासा केलेला असतो. त्याचबरोबर अर्णव ईश्वरीसमोर 35 लाखांचा अफरातफर केलेला वल्लरीचा खरा चेहरा आलेला असतो. तर वल्लरीने 35 लाखांची अफरातफर केली हे सत्य अर्णव ईश्वरीला समजल्यानंतर अर्णवने वल्लरीला जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे घरामध्ये राकेश आणि वल्लरी हे दोघेजण आता अर्णव आणि ईश्वरी त्याचबरोबर अंजली या तिघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात. कारण त्यांना यांची एकी तोडायची असते आणि याच्यामध्ये आता अर्णव ईश्वरी हे दोघेजण एकमेकांना खूपच समजून घेत असतात, एकमेकांवरती विश्वास ठेवतात. पण अंजलीच्या बाबतीत तसं होत नाही. अंजलीच्या मनामध्ये राकेश आणि वल्लरीने विष पेरण्याचा प्रयत्न केला की अंजली ही अर्णव आणि ईश्वरीवरती खूपच जास्त रागवत असते. स्पेशली अंजलीचा राग हा ईश्वरीवरती खूपच जास्त असतो. म्हणजे हर एक गोष्टीमध्ये तिला तिच्या प्रॉब्लेम झालेला असतो आणि ही गोष्ट अर्णवच्या लक्षातसुद्धा आलेली असते. जेव्हा ती पैशांवरून विचारत असते, जेव्हा ती ईश्वरीला घालून पाडून बोलत असते आणि त्याचबरोबर जेवणाच्या बाबतीतसुद्धा ईश्वरी तिच्याकडे लक्ष देत नाही आहे हे सुद्धा ती सातत्याने बोलून दाखवत असते. तेव्हा अर्णव फक्त एकच गोष्ट म्हणत असतो की मला असं वाटतंय की मी माझ्या ताईबरोबर बोलतच नाही आहे, मी कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीबरोबर बोलतोय असं मला सातत्याने वाटतंय, असं तो अंजलीला म्हणत असतो. पण इथे जी काही वल्लरी आहे ती प्रत्येक वेळेला अंजलीच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल गैरसमज निर्माण करत असते. जेव्हा इथे आता बिलं साईन करण्यासाठी अंजलीकडे येतात तेव्हा त्याच्यामध्ये ईश्वरी क्लाउड किचनचं जे काही मेंटेनन्सचं बिल असतं ते पण आलेलं असतं. तेव्हा अंजली म्हणते की आपण का त्यांना भीक देतोय, खैरात देतोय, आपण का त्यांचा खर्च करायचा. म्हणजे अगदी भिकारी वगैरे करून तिने ईश्वरीच्या लोकांना टाकलेलं असतं. तू तिच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा खर्च करतोयस, त्यांच्या घराचा खर्च करतोयस, ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही आहे. त्यांच्या किचन क्लाउडचा खर्च करतोयस, हे सुद्धा मला अजिबात आवडत नाही आहे. त्यामुळे 65,000, 35,000, 40,000 ही अशी बिलं त्यांची आपण का द्यायची? हा साधा त्यांचा खर्च त्यांना करता येत नाही का? असं इथे अंजली विचारत असते. तेव्हा इथे ईश्वरी सगळं बोलणं ऐकते आणि ईश्वरीला कळतं की अंजली ताईंना आता माझं प्रत्येक गोष्ट खटकत आहे. त्यांना कदाचित मी या घरामध्ये असणंसुद्धा मान्य नसेल. तेव्हा ती किचन क्लाउडमध्ये प्रॉब्लेम झाल्यानंतर वल्लरीमुळे ती आता अर्णवची मदत न घेता एकटी निघून जाते आणि त्यानंतर इथे आता ईश्वरी गेल्यानंतर अर्णवला ही गोष्ट आकाशने सांगितलेली असते आणि मग आकाश तिथे जाऊन ईश्वरीची हेल्प करतो आणि ती गोष्टसुद्धा अंजलीला आवडत नाही की अर्णवने जाऊन त्यांची मदत केलेली असते. त्यामुळे इथे आता अंजलीला प्रत्येक गोष्टीत भडकवण्याचं काम जे काही वल्लरीने केलेलं असतं, आता वल्लरी तिच्याच प्लॅनमध्ये पूर्णपणे अडकलेली असते. म्हणजे प्रेक्षकांनो, आता काय होतं, इथे आता राकेश एका बाजूला अंजलीला भडकवत असतो त्याच्या पद्धतीने आणि इथे वल्लरी वेगळ्या पद्धतीने भडकवत असते. तिचं कारण वेगळं असतं की तिला ईश्वरीला घरातून बाहेर काढायचं आहे. तर इथे राकेशचा प्लॅन वेगळा असतो. त्याला इथे राज्य शिर्केंची संपूर्ण प्रॉपर्टी बळकावायची आहे, हा त्याचा हेतू असतो. त्याला ईश्वरीशी इतका काही प्रॉब्लेम नाहीच आहे. पण इथे वल्लरीला ईश्वरीला घरातून बाहेर काढायचं आहे आणि राकेशला फक्त त्यांची प्रॉपर्टी हवी आहे आणि ईश्वरीसुद्धा. त्यानंतर इथे आता वल्लरी तोंडावरतीच पडते जेव्हा अंजली अर्णवला म्हणते की मला तुझी बहीण म्हणून प्रॉपर्टीमधला 50% हिस्सा हवा आहे. आणि तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अरे देवा, हे सगळं काय चाललं आहे? ईश्वरीला घरातून बाहेर काढावं म्हणून मी फक्त अंजलीचे कान भरत होते, तर इथे तर आता तिने प्रॉपर्टीच मागितलेली आहे. जर या भावा बहिणीने 50% प्रॉपर्टी नावावरती ठेवली तर मग माझ्या आकाशचं काय? एवढी वर्ष मी जे काही हे प्रयत्न करते ते काही सगळे मी वाया घालवणार आहे? जोपर्यंत माझ्या आकाशचा हिस्सा मिळत नाही
तोपर्यंत प्रॉपर्टीच्या वाटण्या होणारच नाही असं वल्लरी म्हणत असते. पण इथे अर्णव आपल्या बहिणीच्या पुढे जाणार आहे का? तो आता टर्म्स आणि कंडिशन्स ठेवतो, पण अर्धी प्रॉपर्टी अंजलीच्या नावावरती ठेवतो आणि तिला वारस म्हणून लावलेला असतो तिचं बाळ. मग जे काही असेल ते, मुलगी किंवा मुलगा जे काही असेल ते बाळ तिचं वारस असणार आहे. ताईनंतर संपूर्ण प्रॉपर्टी बाळाच्या नावावरती असेल आणि जोपर्यंत बाळ लहान आहे, ते 18 ते 21 वर्षांचं होत नाही तोपर्यंत डिसिजन घेण्याचा अधिकार हा अर्णव आणि अंजली या दोघांकडे असणार आहे, असं अर्णवने आता टर्म्स आणि कंडिशन्समध्ये लिहिलेलं असतं. म्हणजे या प्रकरणामधून त्याने राकेशला सुद्धा बाजूला केलेलं असतं आणि प्रॉपर्टी मागून इथे वल्लरीला सुद्धा तोंडावरती अंजलीने पाडलेलं असतं. तर या अशा घटना घडत असतात आणि इथे ईश्वरीला अंजली हर्ट करत असते, पण तरीसुद्धा ईश्वरी तिला समजून घेत असते. कारण ईश्वरीला माहिती असतं की अंजलीचे शब्द जरी ती बोलत असली तरी ते शब्द तिच्या कानामध्ये टाकलेले आहेत राकेशने. हे सगळं राकेश करतोय हे अंजलीला माहिती तर असतंच, पण ईश्वरीला सुद्धा माहिती असतं. तेव्हा ती अंजलीला समजून घेत असते. पण प्रेक्षकांनो, अर्णवला अंजलीचं हे वागणं जरासुद्धा पटत नसतं, ते खटकत असतं. पण जरी कितीही आणि काही असलं तरी अर्णवचं ईश्वरीकडे आणि तिच्या कुटुंबियांकडे लक्ष हे असतंच. तो आपल्या पर्सनल खर्चातून त्यांचा खर्च करणारच असतो. तेवढ्यातच इथे ईश्वरी म्हणत असते की मी काय म्हणते अर्णव सर, तुम्ही आता आमचा खर्च करू नका. जो काही बाबांचा वगैरे खर्च असेल तो आम्ही हळूहळू करत जाऊ. तुम्हाला हे सगळं करायची खरंच काही आता गरज नाही आहे. किचन क्लाउडसुद्धा व्यवस्थित सुरू आहे. घरातला खर्च मॅनेज होतो आहे. तुम्ही कशाला ते मेंटेनन्सचं बिल वगैरे भरता? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तू त्यांच्या घरातली कमवती होतीस. मी तुझ्याबरोबर लग्न केलं, तू माझ्या घरी आलीस. तू माझ्या घरच्या लोकांची, माझं घर सांभाळतेस, माझ्या घरच्या लोकांची काळजी घेतेस, मला सांभाळतेस, माझी काळजी घेतेस, सगळे प्रॉब्लेम तू सॉल्व करतेस. आणि मग तू जर माझ्या घरामध्ये येऊन एवढं सगळं करतेस तर मी तुझ्या घरच्या लोकांचा थोडासा खर्च उचलला तर त्याच्यामध्ये गैर काय आहे? चुकीचं काय आहे? राकेश इथे राहतो. राकेशला डोनेशनच्या नावाखाली मी किती किती लाख दिलेत हे ताईला बरोबर माहिती आहे. पण तो माणूस डोनेशनच्या नावाखाली घेतो तर ताईला असं वाटतं की लोकांची मदत करतोय. पण तो कुठल्याही संस्थेला डोनेशन देतच नाही, फक्त स्वतः हजामजा करतो. ही गोष्ट ताईला माहीत नाही आहे. मग तरीसुद्धा माझा पैसा तिथे जातोय ना, खर्च होतोय ना मेहनतीचा पैसा. मग जर तुझ्यासारख्या मुलीसाठी, माझ्या बायकोसाठी किंवा तिच्या घरच्या लोकांसाठी मी थोडाफार खर्च केला तर काय होईल? तेव्हा इथे अर्णव ईश्वरीला समजावत असतो की अंजलीच्या बोलण्याचा राग नको मानू. ती जरी काही बोलत असली ना तरी ती आता राकेशच्या इन्फ्लुअन्सखाली आहे असं त्याने सांगितलेलं असतं. ती राकेशचं म्हणणं ऐकते. तिला असं वाटतं की मी तुझं ऐकतोय, तू म्हणतेस तसं करतोय. पण ती स्वतःच राकेशचं किती ऐकते ना याचा विचार ती करत नाही आहे. आणि तेव्हा इथे आता अंजली ही तिच्या मनानुसार वागतच असते. पण जेव्हा इथे सुप्रिया अर्णवच्या घरी यायला निघालेली असते ना ईश्वरीला भेटायला, तेव्हा रस्त्यामध्ये तिने वल्लरीला पुन्हा एकदा बघितलेलं असतं. तेव्हा ती वल्लरीचा पाठलागसुद्धा करते, पण ती निसटून जाते. ही गोष्ट तिने ईश्वरी आणि अर्णव दोघांनाही सांगितलेली असते की त्या बाईला मी आत्ताच बघितलं पुन्हा एकदा, ते सुद्धा स्पष्टपणे. तिला मी पकडायला जाणार तेवढ्यातच ती गाडी घेऊन निघून गेली. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, आता ही गोष्ट तुम्ही कुणालाही सांगू नका. आता तुम्ही म्हणालात ना की त्या बाईला तुम्ही बघितलंत म्हणून आपण आत्ताच्या आता माझ्या ओळखीच्या स्केच आर्टिस्टकडे जातो आहे. तुम्ही त्या बाईचं परत एकदा वर्णन करा आणि आपण तिचं लगेच स्केच तयार करून घेऊ. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे वा, ही तर चांगली आयडिया आहे. मागच्या वेळेलासुद्धा खूप छान असं स्केच तयार केलं असेल, पण ते त्या माणसाने दिलंच नाही आम्हाला. तो कुठेतरी गायब झाला. तेव्हा इथे आता ईश्वरी आणि अंजली या दोघीजणी जरी एकमेकांबरोबर बोलत नसल्या, म्हणजे ईश्वरीकडून नाही पण अंजली काही बोलायला तयार नसते, पण ईश्वरी आपली सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडत असते. तिने तिच्यासाठी जेवणाचं ताट वगैरे परत वाढून ठेवलेलं असतं. काही हवं नको ते तिच्यासाठी करून ठेवलेलं असतं आणि मग ती इथे सुप्रियाबरोबर बाहेर जाते. अर्णव ऑफिसमधूनच स्केच आर्टिस्टकडे येणार असतो. तिथे गेल्यानंतर अर्णव त्यांची ओळख करून देतो आणि म्हणतो की आता तुम्हाला इथे जसं इथे काकू सांगणार आहेत, जसं वर्णन करणार आहेत त्या व्यक्तीचं हुबेहूब चित्र तुम्हाला इथे काढायचं आहे आणि व्यवस्थितरित्या, म्हणजे अगदी त्यांनी सांगितल्याप्रमाणे चित्र काढा.
तेव्हा इथे स्केच आर्टिस्ट म्हणतात, तुम्ही काळजीच करू नका, आता तुम्ही बघाच की तुम्ही जसं वर्णन कराल ना तसं चित्र मी स्केच इथे तयार करणार आहे. तेव्हा सुप्रिया आता बऱ्याच वेळा तिने वल्लरीला बघितलेलं असतं, त्यामुळे ती हुबेहूब तिचं वर्णन करत असते. आणि इथे ती आता रिसेंटलीच तिने बघितलेलं असतं, तिचा तो आंबाडा, तिची टिकली, तिचे आयब्रो, डोळे, हे सगळं काही जिवंत जणू काही तिने आता तिथे वर्णन केलेलं असतं आणि त्याने जिवंत माणसाला त्या स्केचमध्ये अगदी उतरवलेलं असतं. ते चित्र आता तयार होत आलेलंच असतं आणि तेव्हा अर्णवला महत्त्वाचा फोन येतो आणि अर्णव बाजूला जातो. तेव्हा इथे शिर्केने सांगितलेलं असतं की सर, आपल्या इथे आता 35 लाखांचा खूप मोठा घोटाळा झालेला आहे. 35 लाखांची अमाऊंट आपल्या अकाउंटला जमाच झालेली नाही आहे. ही अमाऊंट कुठल्या अकाउंटला गेले काही कळत नाही आहे की हे ट्रान्झॅक्शन कुठे झालेलं आहे. तेव्हा इथे आता वल्लरीने हे ट्रान्झॅक्शन आपल्या अकाउंटला करायला सांगितलेलं असतं तिच्या ओळखीतल्या एका माणसाला, अकाउंटंटला. कारण का, तर तिला उदयकांतला पैसे द्यायचे असतात, म्हणून तिने 35 लाख ही अमाऊंट आपल्या अकाउंटला फिरवायला सांगितलेली असते. तर ऑर्डरचे उरलेले पैसे जे काही आता कंपनीच्या अकाउंटमध्ये यायला पाहिजे ते पैसे कुणालाही न सांगता इथे आता अकाउंटंटने वल्लरीच्या नावाने ते पैसे फिरवलेले असतात. आणि ही गोष्ट आता लक्षात आलेली असते, ती म्हणजे आपल्या शिर्केच्या. कारण 35 लाखांचं बिल त्यांच्याकडे आलेलं असतं, त्यांच्याकडे ती रिसीट असते, पण 35 लाख अकाउंटला दिसत नसतात. मग हा घोटाळा कधी झाला? सर, 35 लाखांची अफरातफर आहे आणि अकाउंटंटला मी विचारले की ते पैसे कुठे फिरवलेले आहेत, पण तो काही बोलायला तयारच नाही आहे, असं आता अर्णवला सांगितलेलं असतं. अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर आलो आहे. मी ऑफिसला परत आल्यानंतर शिर्के 35 लाख नेमके कुठे गेलेत ना ते आपण शोधून काढायचेच. कुठल्या अकाउंटला फिरवलेत किंवा कुठे ट्रान्झॅक्शन झाले हे आपल्याला कळलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता जाणार असतो ऑफिसला, पण त्याआधी स्केच तयार झाले का ते बघायला येतो आणि स्केच ऑलमोस्ट तयार झालेलं असतं. आणि ते आता बघितल्यानंतर अर्णव ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, कारण ते स्केच वल्लरीचं तयार झालेलं असतं. तेव्हा इथे वल्लरीचं स्केच तयार झाल्यानंतर सुप्रिया म्हणते, अर्णव या या इकडे या, ईश्वरी तू पण ये इथे. हे बघ, ज्या बाईने माझा संसार उद्ध्वस्त केला, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि ज्या बाईने इथे आता तुझ्या आईवडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ज्या बाईमुळे तुझ्या आईने आत्महत्या केली ना अर्णव, ती बाई हीच आहे. अरे ह्याच बाईला मी बऱ्याच वेळा बघितलं मार्केटमध्ये सगळीकडे, पण जेव्हा जेव्हा तिला पकडण्याचा प्रयत्न केला ना, ती मला धक्का देऊन, माझा हात सोडून ती निघून गेली. अरे या बाईला, ती जिथे कुठे असेल ना तिथून आपण शोधून काढूया. ही साधीसुधी बाई नाही आहे. तिने पैशांसाठी तुझ्या आईवडिलांना फसवलं, त्यांचा संसार उद्ध्वस्त केला, हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं. जे काही घडलं होतं अर्णव, त्याच्यामध्ये खरं सांगते, माझी काहीही चूक नव्हती. जर कुणाची चूक होती तर ती या बाईची चूक होती. तिने मला त्या हॉटेलला मुद्दामून पाठवलं होतं. मी नोकरीच्या उद्देशाने आले होते आणि नोकरीसाठीच मी त्या ठिकाणी गेले होते, पण तिथे तिने मीडियाला बोलवलं आणि अचानकपणे अशा पद्धतीने फोटो काढले की तुझ्या वडिलांना आणि मला चुकीचं दाखवलं. पण तुझे वडील खूप चांगले होते आणि त्यांना चक्कर आली होती. कुणीतरी त्यांच्या चहामध्ये गुंगेचं औषध मिक्स केलं होतं, कारण ते नुकतेच चहा प्यायले होते आणि त्यांना चक्कर आली होती. असा आता इथे खुलासा सुप्रियाने केलेला असतो. तुझे आई वडील दोन्हीही खूप चांगले होते, पण या बाईने त्यांचा संसार उद्ध्वस्त केला. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, अर्णव तुम्ही एक काम करा, ह्या बाईला लवकरात लवकर तुम्ही शोधून काढा, जिथे कुठे असेल तिथून शोधून काढा. तेव्हा अर्णव म्हणतो, या बाईला तुम्ही नाही ओळखत? तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, अगं आई, या मामी आहेत, मामी, आकाश सरांची आई. तेव्हा सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काय, आकाशची आई वल्लरी? आणि तुम्हाला माहिती आहे का, आजपर्यंत मी आकाशच्या आईला भेटलेली नाही आहे, बघितलेलं नाही आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला गेले ना, त्यांनी टाळाटाळ केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ त्या माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करतायत, असं सुप्रियाने सांगितलेलं असतं. तेव्हा अर्णवला खूप गोष्टी समजलेल्या असतात. वल्लरी खरी गुन्हेगार आहे हे समजलेलं असतं. त्याचबरोबर ऑफिसला गेल्यानंतर अकाउंटंटला विचारलेलं असतं, अगदी विश्वासात घेऊन, की 35 लाखांचा फ्रॉड कुठे झाला आहे, 35 लाख आपले कुठे गेलेले आहेत हे लवकरात लवकर सांगा. जर ते बिलामध्ये दिसत आहेत तर ते सिस्टमला का दिसत नाही आहेत? तेव्हा इथे आता अर्णवने विचारणा केल्यानंतर
इथे 35 लाख रुपये हे आता वल्लरीच्या अकाउंटला ट्रान्स्फर झालेले आहेत हे आता अर्णवला समजलेलं असतं. त्यामुळे 35 लाखांची अफरातफर हा घोटाळा वल्लरीने केल्याचं समजताच अर्णव ईश्वरी दोघे घरी येतात आणि अर्णवने इथे आता वल्लरीला 20 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची आता कबुली द्यायला सांगतात. तिला इथे चांगले खडसावून प्रश्न विचारले जातात आणि 35 लाखांची अफरातफर कशासाठी केली हे सुद्धा प्रश्न विचारले जातात. तेव्हा वल्लरी तोंडावरती पडल्यानंतर तिच्याकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही आहे हे समजल्यानंतर अर्णवने पोलिसांना बोलावून आता 35 लाखांची अफरातफर तो एवढं मनावरती घेत नाही, पण त्याच्या आईने, त्याच्या वडिलांनी तिच्यामुळे आत्महत्या केली, त्यांचा संसार वल्लरीमुळे इथे तुटला ही गोष्ट त्याला सहन होत नाही आणि तो पोलिसांना बोलावून आपल्या आईच्या खुन्याला अरेस्ट करायला लावतो. वल्लरीला उशिरा का होईना पण तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही आता मिळालेली असते.